जरांगे पाटील यांच्या वाशीतील सभेत नेमकं काय घडलं ते आपण आज जाणून घेऊया। शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी वाशीतील शिवाजी चौकात सभा घेतली। यावेळी त्यांनी सरकारचा GR समाज बांधवांना वाचून दाखवला। तसेच सरकारने मान्य केलेले मुद्दे समोर मांडले। जरांगे पाटील यांनी सरकारला आज रात्रीपर्यंतची मुदत दिली आहे। आज रात्रीपर्यंत त्यांनी सगळे सोयरे यांना देखील आरक्षण मिळण्यासाठीचा अध्यादेश काढण्याच्या सूचना दिल्या आहेत, अन्यथा उद्या आझाद मैदानाकडे कूच करू अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे। आरक्षण मिळालं नाही तरी आझाद मैदानात जाणार, तसेच आरक्षण दिलं तरी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानात जाणार असं ते म्हणाले। नोंद असलेल्या बांधवाने नोंद नसलेल्या बांधवासाठी शपथपत्र द्यायचं, त्यावरून त्याला प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली। आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठ्यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। परंतु गुन्हे मागे घेतल्याचं पत्र आम्हाला सरकारकडून हवं आहे असंही ते म्हणाले। आरक्षण मिळेपर्यंत सरकारने कुठलीही भरती करू नये, आणि जर भरती करायची असेलच तर आमच्या जागा सोडून तुम्ही भरती करावी। राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण मोफत देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे, पण मुलांचं काय असाही सवाल त्यांनी उठवला। आम्हाला मुंबईत यायची हौस नव्हती, आम्ही काम करणारी माणसं आहोत, पण सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश अद्याप दिला नाही। आजच्या रात्री तुम्ही सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश आम्हाला द्यावा। आजची रात्र इथेच काढतो, तोपर्यंत सरकारने अध्यादेश काढावा। जोपर्यंत पूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका जरांगेंनी घेतली आहे। त्यामुळे अद्याप तोडगा निघालेला नाही। उद्यापर्यंत मराठा बांधव वाशीमध्येच मुक्काम ठोकणार आहे। जरांगे पाटील हे सध्या मराठा बांधवांसह वाशी येथे आहेत। यावेळी प्रचंड असा जनसागर लोटला होता। लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमा झाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। ही चर्चा अत्यंत सकारात्मक असल्याचं बोललं जातंय। माझं उपोषण आज सकाळी 11 वाजल्यापासूनच सुरू झालं आहे। सरकारने माझ्यासमोर ज्या गोष्टी कागदपत्र ठेवले आहेत ते तुमच्या समोर मांडणार आहे। तुमच्या कानावर या गोष्टी घालायच्या आहेत। मी असाच रिकाम्या हाताने परत जाणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले। आज रात्रभर मी ह्या कागदपत्रांचा अभ्यास करतो आणि आपण उद्या सकाळी 12 वाजता हा निर्णय घेऊ की पुढे काय करायचं।